साईराम. तर आज मी आपल्यासाठी एक नवीन बॅनर घेऊन आलेला आहो, पॉलिटिकल बॅनर बड्डे. आपण बघू शकता हे जे बॅकग्राऊंड आहे व्हाईट, म्हणजे HD बॅकग्राऊंड आपला. अशा प्रकारेनं आज आपल्यासाठी काहीतरी एक नवीन घेऊन आलेला आहे मी. हेमंत भाऊंचा आज वाढदिवस आहे, तर आपण बघू शकता. आता सुरुवात करूया. हे मी घेतलं विधानसभाचं एक PNG. पहिले याला आपल्या साईजनुसार पहिले आपण क्रॉप करून घेऊया. अशा प्रकारनं पहिले आपण ॲडजस्टमेंट करून घेऊ द्या, जसं आपल्याला लागेल तसं. मला वाटते हे बसत नाही. थोडं ह्याला आपण ह्याची साईज थोडी मोठी करून घेऊया. अशा प्रकारानं अशी थोडी साईज मोठी करून घेऊया. आपल्याला लागेल तशी आपण करा, पण मला तर वाटते मला छोटी साईज करावं लागेल, कारण की माझ्या बॅनरची साईज छोटी आहे. तर आपण आपल्या प्रकारानं करू शकता. आता आपण मेन जे आहे फोटो ते घेऊया. मी हे सगळं माझं पूर्ण सेटअप केलेलं आहे, जे मी आपल्यासाठी आणलेलं आहे ते माझं पूर्ण सेटअप आहे. आपण हे बघू शकता. अशा प्रकारे आपण क्रॉप करून घेऊया. क्रॉप करून घेतले की ॲडजस्ट करूया आपण थोडं फोटो, थोडं साईड बाय साईड थोडं ॲडजस्ट करून घेऊया. आपण बघू शकता. थोडं मी हलकं थोडं व्हाईट बॅकग्राऊंड मारावं लागते, मला वाटते असं, कारण की फोटो थोडा हे झालेला आहे. बस थोडं आपण आपल्या हिशोबानं करू शकता. तर हा व्हिडिओ असा आहे की या व्हिडिओमध्ये आपला मटेरियलचं जे काय आहे ते लिंक मी दिलेली आहे. तर आपण ह्या व्हिडिओ पूर्ण बघणे, हे कृपया स्क्रिप्ट करून न बघणे व्हिडिओ. तर ह्याच्यामध्ये आपल्या 3 स्टेपमध्ये आजचा बॅनरचं आपलं मटेरियल दिलेलं आहे, पासवर्ड दिलेला आहे. ते अशा कृपाने आपण घेऊ शकता. जे आपलं मटेरियल आहे जे काही ते 3 स्टेपमध्ये आपलं पासवर्ड आहे. तो आता भाऊंचं नाव घेऊया आपण. थोडं भावांच्या नावाला क्रॉप करूत. आपल्याला लागेल तसं करा. माझी साईज छोटी आहे, मी छोट्या हिसाबनं क्रॉप करतो. असं आपल्याला लागेल तसं करा. थोडं नाव मी इथं ॲडजस्ट करतो. माझं नाव, भाऊंचं नाव ॲडजस्ट करून थोडं. तर आपण बघू शकता. थोडं मला फोटो वाटते थोडं कमी या जास्त करायची काय गरज नाही. थोडं हलवतो आपण नाव. आपण आपल्या हिशोबानं करा, कारण की माझ्यापाशी थोडी जागा कमी आहे. बॅनरची साईज थोडी मी कमी घेतलेली आहे. तर आपण बघू शकता. तर आपण हा फोटो घेऊता, फुलांचा गुच्छा एक घेऊता, बुके. असं घेऊ शकता. ह्याला आपण थोडं असं ॲडजस्ट करूया, थोडं साईड बाय साईड. जसं मला लागते मी तसं करतो. तर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हे थोडं मी क्रॉप करून घेतो. आपण बघू शकता. तुम्हाला लागेल तसं क्रॉप करा, पण मी थोडं क्रॉप करून घेतो. असं थोडं बारीक की राईट. असं थोडं बारीक. तर आपण आपल्या ॲडजस्टमेंट करून आपण टाकू शकता. मी हे साईज बघत आहे म्हणजे किती बसते काय नाही. माझं सगळं सेट केलेलं आहे. PNG ची आपले जे मटेरियलची लिंक आहे भावांनो, ते आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आणि जे आपली जी फाईल आहे त्याचं पासवर्ड आहे आपल्या 3 ह्याच्यामध्ये दिलेलं आहे, 3 डिजिटमध्ये, जे आपल्याला व्हिडिओच्या मध्ये भेटेल बघायला. तर आपण हे घेऊया. जे शुभेच्छुक आहेत त्यांचे नाव हे मी बरोबर मला सेट करावं लागेल. पहिले थोडं छोटं करेल मी. अशा प्रकारे ना थोडं छोटं करेन. मला वाटते की थोडं छोटं करायची गरज पडेल. थोडं आपण ह्याला काय करूया, थोडं ब्लेंडिंगच्या मोडवर घेऊन थोडं शॅडो देऊया आपण ह्याला. थोडं शॅडोनं थोडं इफेक्ट पडते आपलं. शॅडो घेऊया आपण थोडं. अशा प्रकारे ना बघू शकता आपण जे किती आपलं स्मूथली एकदम शुभेच्छुकचं नाव बसलेलं आहे. आणि बॅनर पण फारच स्मूथ झालेला आहे. बघू शकता आपण, फारच स्मूथ झालेलं आहे आजचं आपलं जे बॅनर आहे.
तर आता आपण करूया भाऊंच्या नावावर काम. मी हे जे लाईट देतो तुम्हाला, हे जे लाईट आहे थोडं आपण नावाला इफेक्ट मारूया आपण. मला तर वाटते इफेक्ट मारायची गरज आहे थोडी, पण तुम्ही ते तुमची फाउंड जे आहे त्या फाउंडनुसार आपण मारू शकता. कारण की मी मारलेला आहे इफेक्ट. पहिले मी ट्रायल करून घेऊया. पहिले ट्रायल बघतो कोणतं मला बरं वाटते ते. तर मी हे स्क्रीनचं ठेवतो इफेक्ट, जेणेकरून हे जे नाव आहे आपण बघू शकता फुल HD झालेलं आहे. हे बघू शकता आपण. अशा प्रकारेने आजचा हा बॅनर आपल्यासाठी आणलेला आहे मी. तर आपण आपल्याला जशी लागते तशी आपण सॅच्युरेशन सेट करून आपण हा लावू शकता. हे बघू शकता आपलं बॅनर आजचा कसला आहे. आणि अशाच प्रकारेने मी आपल्यासाठी काही ना काही नवीन आणत राहील. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब. ओम साईराम आपल्यासाठी.